नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संध्याकाळचे 7 वाजता बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी म्हणून आज राज्यपाल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. थोड्याच वेळात राजभवनात ही महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव तसंच विविध खात्यांचे सचिव उपस्थित राहणार आहेत. मुंबई महापालिका आयुक्त, राज्याचे पोलीस महासंचालक सुद्धा या बैठकीला उपस्थित राहतील असं कळतंय. राज्यातला कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे. विरोधी पक्षाने महाराष्ट्र बचाव अशी आंदोलनाची हाक एका बाजूला दिली जात असताना राज्यपालांची त्यांनी भेट घेतली होती आणि त्यानंतर आता राज्यपालांनी राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात काय उपाययोजना केल्या जात आहेत याचा आढावा ते सर्व अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांकडून घेणार आहेत. मुख्यमंत्री राज्यातली परिस्थिती आणि त्या संदर्भातल्या केल्या जाणाऱ्या उपाययोजना राज्यपालांना सांगणार आहेत असं सुद्धा कळतंय. अत्यंत महत्त्वाची ही बैठक राजकीय दृष्ट्या सुद्धा म्हणावी लागेल, कारण देशामध्ये राज्यातला जो कोरोना बाधितांचा आकडा आहे तो सर्वाधिक आहे आणि मुंबई त्याच्यामध्ये विशेषतः मोठी भर घालते. त्यामुळे चिंता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, ही बैठक किती महत्त्वाची आहे आणि ती सुरू झाली आहे का? विलास, मी आता राजभवनच्या बाहेर आहे. राजभवनवरती आता राज्याचे मुख्य सचिव आणि त्याचबरोबर इतर विभागांचे सर्व मुख्य सचिव जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत. मात्र आता सगळ्यांना उत्सुकता ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहतील का या संदर्भात आता माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. मात्र या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाही आहेत असं समजतं आहे. या बैठकीमध्ये राज्याचे जे मुख्य सचिव आहेत आणि इतर सचिव आहेत यांच्याशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे चर्चा करणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडनं, राज्याच्या प्रशासनाकडनं काय काय उपाययोजना केल्या जात आहेत या संदर्भात ते माहिती घेणार आहेत. आणि एकूणच राज्यामध्ये, कारण देशामध्ये सर्वाधिक जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, त्या दृष्टिकोनातून राज्याचं प्रशासन आणि सरकार नेमकं काय काम करते आहे या संदर्भात ते माहिती घेणार आहेत. ही बैठक आता राजभवनवरती थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे. राज्याचे मुख्य सचिव असतील, इतर विभागांचे मुख्य सचिव असतील, हे सर्वजण राजभवनवरती दाखल झालेले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राजभवनवरती राज्याच्या कोरोना संदर्भात केल्या जात असलेल्या उपाययोजना आणि खबरदारीच्या सगळ्या योजना या संदर्भात मुख्य आढावा घेणार आहेत. विलास, अत्यंत महत्त्वाची बातमी उदय तुम्ही दिलेली आहे की आजच्या या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार नाहीये. त्यांची चर्चा झाली आहे पण ते उपस्थित राहणार नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात आणखी एक नवा वाद निर्माण होतो का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दुसरीकडे कोरोनाच्या संकट काळात आता राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून रोहित पवार यांच्यावर आता हल्लाबोल होतोय. आमच्या नेत्यावर बोलण्याची या वांग्याची लायकी काय अशी जळजळीत टीका निलेश राणेंनी केली आहे. तसंच रोहित पवार यांना त्यांनी शेमड्या पोराची उपमा दिली आहे. राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल असं ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं. त्यावर भाजपनं मुख्यमंत्र्यांशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण मागूनही वेळ मिळत नसेल तर काय करणार असा सवाल भाजपचे नेते मंगलप्रभात लोढांनी उपस्थित केलाय. लोढा यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पाठवलेलं पत्रच प्रसिद्ध केलंय. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधलं जे घमासान सुरू आहे, ट्विटर वॉर सुरू आहे, ते थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणि यानंतर ठाण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते. ठाण्यामध्ये एका कोरोना बाधिताचा घरातच मृत्यू झाल्याचं समोर आलंय आणि यातली धक्कादायक बाब ही आहे की या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी म्हणून त्याचे नातेवाईक घेऊन गेलेले होते, पण याला कुठलाही पॉझिटिव्ह रिपोर्ट नव्हता. रिपोर्ट आलेला नाहीये. अस्वस्थ वाटत असलं तरी रिपोर्ट नाही, त्याच्यामुळे आम्ही दाखल करून घेणार नाही, त्यांना भरती करून घेऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी त्याला घरी पाठवलं. त्रास जास्त वाढत गेला आणि त्यामुळे आता या रुग्णाचा घरातच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरातली ही खळबळजनक घटना आहे. रुग्णाला अस्वस्थ वाटू लागल्यानं नातेवाईकांनी ठाणे महापालिकेच्या कळवा हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं, पण रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल नाहीये असं कारण सांगून रुग्णाला सिव्हिल हॉस्पिटलसह इतर कुठल्या हॉस्पिटलमध्ये
ॲडमिट करून घेतलं नाही, त्यामुळे त्याला नाईलाजास्तव घरी न्यावं लागलं नातेवाईकांना। काही तासांनी रुग्णाची प्रकृती अधिक बिघडत गेली आणि त्याचा घरातच मृत्यू झाला। मृत्यूनंतर आता रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय आणि त्यामुळे ठाणे मनपाची एकच धावपळ सुरू झाली आहे। पण अशा पद्धतीने आता हे नियम जे आहेत, कुठेतरी या नियमानं या रुग्णाचा बळी घेतला की काय अशी शंका निर्माण होते। शिवाजीनगरमध्ये काल जी घटना घडली ती घटना दुर्दैवी आहेच। या संदर्भात माननीय आयुक्त महोदय यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, नेमकं हे प्रकरण काय आहे आणि आता या सगळ्या संदर्भात काय पावलं उचलली जात आहेत? विलास, अतिशय धक्कादायक प्रकार आहे। काल रात्री ठाण्यातल्या शिवाजीनगर येथे एक वयोवृद्ध व्यक्ती होते। त्यांना अस्वस्थ वाटत होतं, त्यांचा श्वास देखील त्यांना नीट घेता येत नव्हता, त्यांना ताप आला होता। या परिस्थितीमध्ये त्यांचे परिवारातील लोक आणि काही नागरिक त्यांना घेऊन सुरुवातीला कळवा हॉस्पिटलमध्ये गेले, पण त्या ठिकाणी त्यांना ऍडमिट करून घेतलं गेलं नाही। कारण का त्या ठिकाणी हॉस्पिटलचं म्हणणं होतं की इथे फक्त विलगीकरण कक्ष आहे, म्हणजे क्वारंटाईन कक्ष आहे, त्यामुळे इथे घेतलं जाणार नाही। त्यामुळे तिथून त्यांना पुढे सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं गेलं। या ठिकाणी फक्त पॉझिटिव्ह रिपोर्ट पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या जे पेशंट आहेत त्यांना त्या ठिकाणी घेतलं जातं, पण या रुग्णाकडे कुठल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल नव्हता। त्यामुळे या रुग्णाला पुढे जाऊन त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलने देखील भरती केलं नाही। शेवटी पुन्हा या रुग्णाला त्याचे नातेवाईक त्याच्या घरी घेऊन गेले आणि घरी घेऊन गेल्यानंतर इकडे मध्यरात्रीच्या दरम्यान पुन्हा या व्यक्तीची तब्येत खराब झाली आणि शेवटी या व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं ज्या मृत्यू होणं आजच्या घडीला हे खरंच खूप दुर्दैवी आहे। पण या सगळ्या घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेला विचारणा केली असता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले असून दोषींवर कारवाई केली जाईल असा विश्वास देखील ठाणे महानगरपालिकेने व्यक्त केलेला आहे। पण जर आपण घटना पाहिली तर उपचार अभावी एका व्यक्तीचा मृत्यू होणं हे आजच्या घडीला तरी खूप दुर्दैवी घटना आहे। धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यापुढे असे कुठले प्रकार होणार नाहीत अशी आशा करूया, कारण प्रत्येक जीव वाचवणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। ठाणे सिव्हिल रुग्णालयातली आणखीन एक महत्त्वाची बातमी। ठाणे सिव्हिल रुग्णालयातल्या 11 नर्सेसना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलेलं आहे। त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत। ठाणे सिव्हिल रुग्णालयानं ही माहिती दिलेली आहे, त्यामुळे आणखीन भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या सगळ्यांवर आता सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि 11 नर्सेस ज्या योद्धा आहेत, खरं तर आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवरती उपचार करणाऱ्या या नर्सेसच आता कुठेतरी या कोरोनाचा संसर्ग त्यांना झालेला आहे आणि त्यामुळे काहीशी चिंता निश्चितपणे आहे। तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढ सातत्यानं होतीये, त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या आनंदनगर झोपडपट्टी भागातल्या महिलांचा उद्रेक सुद्धा तिथं झालेला पाहायला मिळाला। मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी महिला चक्क रस्त्यावर उतरल्या। महिलांनी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होतीये। प्रतिबंधित आनंदनगर झोपडपट्टीतल्या महिलांना खरं तर त्रास निश्चितपणे होत असेल, कारण गेल्या अनेक दिवसांपासून हे सगळे घरात बंदिस्त आहेत। खाण्यापिण्याची सोय नाहीये आणि या सगळ्या परिस्थितीत हाताला काम सुद्धा नाहीये। अस्वस्थता प्रचंड निश्चितपणे असणार या महिलांच्या मध्ये आणि त्यामुळेच आज कुठेतरी या सगळ्याचा उद्रेक झाला आणि त्या रस्त्यावर उतरल्या। त्यामुळे पोलीस प्रशासनाची सुद्धा तारांबळ उडाली। बातमी मुंबईतल्या धारावीतून आहे। मुंबईतल्या धारावीत कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ होतीये। धारावीत आज 25 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे। त्यामुळे आता धारावीतल्या कोरोनाबाधितांचा आकडा 1300च्या वर गेलाय। दादर आणि माहीमध्ये सुद्धा कोरोनाबाधितांचे रुग्ण वाढलेत। दादरमध्ये नवे 11 तर माहीमध्ये आणखी 15 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता एकूणच लोकांमध्ये या सगळ्याबद्दल आता चिंतेचं वातावरण आहे। मुंबईतला कोरोनाबाधितांचा जो आकडा आहे तो सातत्यानं वाढतोय। काही दिवसांपूर्वी तो 250 होता, नंतर 500ने वाढायला लागला, नंतर 750 आणि आता 1000च्या पुढे तो आकडा दररोज चाललेला आहे। आजचा आकडा नेमका किती येणार याबद्दल स्वाभाविकपणे सगळ्यांनाच उत्सुकता असेल।
यानंतर बातमी ठाण्यातली आहे। ठाणे महापालिकेमध्ये कोरोनाबाधितांची आकडेवारी सातत्यानं वाढते। ठाणे मनपा हद्दीत रुग्णांची संख्या एकाच दिवसात तब्बल 110 नी वाढलेली आहे। ठाणे मनपा हद्दीत एकाच दिवशी इतके रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे। 100 पेक्षा जास्त रुग्ण 110 रुग्ण आज एका दिवसात समोर आलेले आहेत। ठाण्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 1463 वर जाऊन पोहोचलेली आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, आतापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ ठाण्यात काय कारण आहे? विलास, ठाण्यामध्ये ज्या पद्धतीनं कोरोनाचं संक्रमण वाढतंय हे पाहता ठाण्यामध्ये कशा पद्धतीने प्रशासन काम करते किंवा प्रशासनावर किती ताण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाणेकर विनाकारण घराबाहेर पडतायत आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये ज्या गाईडलाईन्स WHO असतील, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा ठाणे महानगरपालिका असतील यांनी दिलेल्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्याचं किती पालन केलं जातंय त्याचं हे उदाहरणच आहे। कारण का ठाण्यामध्ये आता जे रोज कोरोनाबाधित येण्याची संख्या जी आहे ती 100 पार गेलेली आहे आणि ठाण्यामध्ये आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर जवळपास 1,500च्या आसपास ठाण्यामध्ये आता कोरोनाबाधित रुग्ण आहेत। यावरून लक्षात येतं की ठाण्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव किती जोरात त्या ठिकाणी पसरलेला आहे आणि कम्युनिटी स्प्रेडचे हे प्रकार वाढत आहेत। त्यामुळे आकडेवारी जी आहे ती झपाट्याने वाढते आहे। सार्वजनिक कोरोनाचा फैलाव जो आहे तो आता ठाण्यामध्ये वाढू लागलेला आहे। त्यामुळेच लोकांनी खबरदारी घेतली पाहिजे आणि प्रशासनाने आणखीन कडक कायदे करून आणखीन कडक लॉकडाऊन करून त्या ठिकाणी कोरोनाची साखळी कशी तोडली जाईल याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे। खरं आहे, कोरोनाची ही साखळी तुटत नाहीये आणि त्यामुळे एकानंतर दुसऱ्या, दुसऱ्यानंतर तिसरा आणि आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये आपण पोहोचलेलो आहोत। आपण सगळ्यांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि काही करून आपल्याला ही साखळी तोडायची आहे। धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एक छोटासा ब्रेक घेतो। ब्रेक नंतर आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर बातमी सुपर चक्रीवादळाची। अम्फन वादळ किनारपट्टीला धडकल्यानं पूर्व किनारपट्टीला उधाण आलंय। समुद्रावर मोठमोठ्या लाटा उसळत आहेत। किनारपट्टीवर उसळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्याचं आवाहन केलं जात आहे। यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतो, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण। सगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी तुम्ही लॉग ऑन करा आमच्या news18lokmat.com या वेबसाईटला। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।